नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन बस्के. नेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आणि त्याचे इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न परत आपण या चौथ्या टेस्टमध्ये प्रश्न क्रमांक 36 पासून पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सो पहिला प्रश्न याच्यामधला आपला परत शाश्वत विकास. तुम्ही जर बघत असाल तर कन्सिस्टन्सली आपण असे काही ठराविक टॉपिक आहेत जे फोकस आयोगाने केलेले आहेत, त्याच्यावर कंप्लीट प्रत्येक टेस्टला तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो, पण त्याचा अँगल मात्र वेगवेगळा आहे प्रत्येक टेस्टला. ओके. आता सुरुवातीला आपण काही जनरलाइज शाश्वत विकासाबाबतचे प्रश्न बघितले. आता तुम्हाला या टेस्टमध्ये काय केलेलं मी की पर्टिक्युलरली सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो गोल आहे त्यातला ही सेकंड नंबरचा गोल आहे, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके. काय होतं की आत्तापर्यंत आयोगाने जेवढे एरिया फोकस केले तेवढे आपण केले आणि ते करणं अपेक्षित आहे, पण एक पाऊल पुढे जाऊन आता इंडिव्हिज्युअली ज्यावेळेला आपण गोल करतो आणि त्या गोलमधले टार्गेट्स हे वेगळे आहेत. आपल्याला माहिती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असेल किंवा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असेल, त्याचे गोल्स वेगळे आहेत आणि त्याचे टार्गेट्स वेगळे आहेत. मग गोल हे जनरल हेडिंग आहेत, ते आपण पाठ करतोच आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन थोडं टार्गेट्सवरही आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ते तुम्हाला इथं मी या प्रश्नात कव्हर केलेलं आहे. ओके. सो याच्यामध्ये बघा, पहिलं आणि हे विधान हे बरोबर आहे, पण वाचण्याच्या फ्लोमध्ये आपल्याला काय होतं माहिती आहे का, की हे टार्गेट 2030 इथंही 2030 सगळीकडं हे आहे असं वाटतं, पण याच्यात जर तुम्ही बघितलं तर इथं मात्र 2030 नाही आहे, तर तो हा आकडा किती आहे 2025पर्यंत आपल्याला हे जे बालकामधील कुपोषणाचं प्रमाण आहे का हे करायचं आहे. मग असे जे छोटे छोटे टार्गेट्स आहेत ना, बघा आता हे काही खूप अवघड नाही, म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला शाश्वत विकास कन्सेप्ट ही अंडरस्टँडिंग करून समोर देणं प्रश्न देणं हे कदाचित अवघड असेल, पण असे फॅक्च्युअल जे क्वेश्चन्स आहेत हे मात्र अजिबात अवघड गेले नाही पाहिजेत, कारण सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्ही कुठलंही पुस्तक वापरा, तुम्हाला याच्यामध्ये गोल आणि टार्गेट सगळ्यांनी दिलेले आहेत. मग आपल्याला ते फक्त व्यवस्थित पाठ करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो याच्यातलं हे ब मात्र आपलं चुकीचं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमधले हे छोटे टार्गेट्स आहेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीचे जे आहेत ते करणं गरजेचे आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला जर याच्यावर प्रश्न आला तर सॉल्व करता आला पाहिजे. नेक्स्ट बघा, हा परत प्लॅनिंगवर क्वेश्चन आहे. आता प्लॅनिंगमध्ये पण सगळेजणं पंचवार्षिक योजना टार्गेट करतात, पण त्याच्यासोबत म्हणजे ते तर करायचेच आपल्याला, त्याच्या अगोदर स्वातंत्र्यापूर्वीचं आर्थिक नियोजन जे आहे आणि त्या आर्थिक नियोजनाला ज्यांनी प्रयत्न केलेत, वेगवेगळ्या योजना मांडलेल्या आहेत, तर त्याही आपण इथं टार्गेट केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये ही योजना बघा, जनता योजना. याच्यातलं पहिलं विधान आहे, या योजनेचा आराखडा किंवा मसुदा हे कोणी तयार केलेला आहे, श्रीमान नारायण अग्रवाल. हे इथं चुकीचं आहे, तर काय मानवेंद्रनाथ रॉय यांनी तयार केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं इथं हे आपण नाव खूप ऐकलेलं असतं, ह्या योजना ऐकलेल्या असतात. मग स्वातंत्र्यापूर्वीच्या या सगळ्या आर्थिक नियोजनाच्या योजना, मी पंचवार्षिक योजना म्हणत नाही आहे, कारण पंचवार्षिक योजनेची सुरुवात स्वातंत्र्यानंतर 1951 पासून झालेली आहे. मग याच्या अगोदर आर्थिक नियोजनाबाबतचे जे काही भारतामध्ये प्रयत्न झालेले आहेत, तर त्या प्रत्येक योजनांचा त्या व्यक्तींचा संबंध काय आहे, ती कोणी मांडलेली आहे आणि त्या प्रत्येकाने त्या योजनेमध्ये स्पेसिफिक कशावर टार्गेट केलेलं आहे. आता इथं बघा ना, तुम्हाला हा वाला एक इथं औद्योगिकीकरणाला प्राथमिकता देण्यात आलेली आहे. मग आपल्याला हे माहिती पाहिजे स्पेसिफिक, किंवा इथं 15 वर्ष ही योजनाचा कालावधी ह्याचा होता का, तर ह्या 10 वर्षाचा होता आणि इथं मात्र हे कृषीला प्राथमिकता देण्यात आली असं त्यांनी सांगितलं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी फार स्पेसिफिक आणि टू द पॉईंट ॲक्युरेट आपल्याला माहिती पाहिजे. आपण काही गोष्टी कन्सेप्च्युअल अँगलनी क्वेश्चन्स चेक करतो आहे, पुढे तुम्हाला पाहायला मिळतील, आणि काही सरळ सरळ फॅक्च्युअल डेटा जो आपल्याला अपेक्षित आहे आयोगाने आत्तापर्यंत विचारलेला आहे. मग हे आर्थिक नियोजनासंदर्भातील योजना आणि त्यांचे हे छोटे छोटे पॉईंट्स. नेक्स्ट बघा, देशातील अर्थव्यवस्थेमधील गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट हा जो आर्थिक घटक आहे यावर परिणाम करणारे खालीलपैकी कुठले घटक आहेत. मग आता ते परिणाम म्हणजे काय, सकारात्मक परिणाम असेल किंवा नकारात्मक परिणाम असेल, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इम्पॅक्ट. हा झाला कम्प्लिटली क्वेश्चन कन्सेप्च्युअल बेस क्वेश्चन झाला, अंडरस्टँडिंग बेस. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट जी काही सरकारमार्फत केली जाते किंवा एकंदरीत देशातली कुठलीही इन्व्हेस्टमेंट घ्या, ह्याच्यावर कशा कशा गोष्टींचा परिणाम पडतो, मग ते कुठलाही असेल, नकारात्मक किंवा सकारात्मक. मग बघा, करांचा दर. आता ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो की खाजगी व्यक्ती असेल किंवा कोणीही कधी करेल, जेव्हा त्याच्याकडे जास्त पैसा असेल. मग सरकारने जर समजा कराचे दर इथं खूप जास्त ठेवले, तर मला सांगा, खाजगी व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, यांच्याकडील पैसा हा करांच्या स्वरूपामध्ये सरकारकडे जाईल आणि लोकांकडे किंवा संस्थेकडे पैसे उरणार नाहीत इन्व्हेस्टमेंट करायला. म्हणून कराचे दर जर वाढवले तर गुंतवणूक कमी होईल, आणि कराचे दर सरकारने जर कमी केले तर मात्र इथं सरकारला भरावा लागायचा कर तो कमी होतो आणि व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे जास्त पैसे राहतील आणि तर ते कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतील. म्हणजेच याचा परिणाम कराचा हा इन्व्हेस्टमेंटवर पडतो. मग कराचे दर जास्त असतील तर काय आणि कमी असतील तर काय, दोन्ही क्लिअर केले मी तुम्हाला. सेम उत्पन्न पातळी हा सुद्धा घटक मॅटर करतो.
उत्पन्न पातळी म्हणजे सरळ सरळ आपण इथं म्हणूयात नफा. आता व्यक्तीचा असेल किंवा एखाद्या संस्थेचा असेल, जर समजा प्रॉफिट वाढत असेल, त्यांचा उत्पन्न जास्त असेल, तर ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंटसुद्धा काय असेल, जास्त असेल. किंवा उत्पन्न पातळी जर कमी असेल किंवा नफा कमी होत असेल तर इन्व्हेस्टमेंट काय होईल, ती सुद्धा कमी होईल. म्हणजेच गुंतवणूक याच्यावर या दोन घटकाचा परिणाम बघितला आपण, कराचा आणि उत्पन्न पातळीचा. नेक्स्ट महागाईचा. आता महागाई म्हणजेच काय, वस्तू व सेवांच्या किमतीत होणारी वाढ. म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती जर वाढल्या तर एखाद्या व्यक्तीला अगोदर जेवढ्या मूलभूत गरजावर खर्च करायचा होता तो आता खर्च वाढेल. किंवा एखाद्या कंपनीला, संस्थेला, उद्योग संस्थेला रॉ मटेरियलसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी जो काही खर्च होता तर तो आता जास्त होईल. म्हणजे जर खर्च वाढला तर मात्र नफा कमी होतो. नफा कमी झाली की बचत कमी होते आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम कशावर पडतो, गुंतवणुकीवर होतो. हे सगळं सायकल लक्षात ठेवा, चक्र लक्षात ठेवा. हे सगळे घटक एकमेकावर डिपेंड आहेत, बरोबर. म्हणून जर महागाई वाढली तर गुंतवणूक कमी होते आणि जर महागाई कमी झाली तर गुंतवणूक वाढते. म्हणून हा सुद्धा घटक त्याच्यात परिणाम करतो. नेक्स्ट, बँकांचा व्याजदर, इंटरेस्ट रेट. आता ऑब्व्हियसली जर बँकांनी जे काही कर्जपुरवठा करतात बँकांनी, तर त्यांचा जर व्याजदर कमी असेल तर व्यक्ती किंवा संस्था, उद्योग संस्था हे जास्त कर्ज घेतील आणि कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट करतील, कुठला नवीन उद्योग व्यवसाय सुरू करतील, नवीन ब्रँच ओपन करतील, राईट. त्याच्यामुळं हा सुद्धा घटक त्याच्यावर मॅटर करतो. कर्जाचा व्याजदर जर जास्त असेल तर गुंतवणूक कमी होईल आणि व्याजदर कमी असेल तर गुंतवणूक वाढेल. सो याचं उत्तर आहे ऑल ऑफ दी अबव. म्हणजे सगळे जे परिणाम हे घटक आहेत हे आपल्याला याच्यावर परिणाम करायला इथं दिसतात आपल्याला, ठीक आहे. सो विचार करा, सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये ह्या गोष्टी करणं तुम्हाला अपेक्षित आहे. किंवा वेगवेगळे टॉपिक्स, म्हणजे इथं तुम्हाला असं हा टॉपिक तिथंच मिळायला सांगता येत नाही. कारण महागाई जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलात तर ॲटोमॅटिकली हे तुम्हाला लक्षात येईल. किंवा बँकेबाबत किंवा RBIचा जो मॉनिटरी पॉलिसीचा भाग आहे तिथं तुम्हाला हे लक्षात येईल की बँकांच्या व्याजदराचा काय परिणाम होतो अर्थव्यवस्थेवर. हे असं कलेक्टिव्हली मी तुम्हाला 3-4 लिंक लावलेल्या आहेत आणि एकाच प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला 3 ते 4 वेगवेगळ्या टॉपिकची अंडरस्टँडिंग घेऊन इथे हे करायचं आहे. मग अशा लेवलचे प्रश्नसुद्धा आपल्याला सॉल्व्ह झाले पाहिजेत. आणि हे कधी होतील, जेव्हा आपल्याला सगळे टॉपिक्स एक बेसिक अंडरस्टँडिंग लेवलला क्लिअर असतील तर मात्र हे असे लेवलचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतील, ठीक आहे. चलो, म्हणजे सगळी पातळी आपण मेंटेन केलेली आहे. एकदम साधे प्रश्न पण आहेत. म्हणजे 3 कॅटेगरी असते आयोगाची, इझी, मीडियम आणि हार्ड. असं कधीच नाही की राज्यसेवा आहे म्हणजे खूपच सगळेच अवघड प्रश्न, अजिबात नाहीत. कुठलाही पेपर घ्या, प्रत्येक पेपरमध्ये ही 3 कॅटेगरी आयोगाने डेफिनेटली मेन्शन केलेली आहे. इझी क्वेश्चन्स, मीडियम क्वेश्चन आणि हार्ड. आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जातोय. काही प्रश्न तुम्हाला एकदम साधे वाटतील, काही मीडियम आणि काही हे असे सगळे आत्ता जे आपण बघितलं ते, ठीक आहे. चल पुढं, पैशाची तरलता, लिक्विडिटी यावर पुढीलपैकी कुठले समीकरण चुकीचे आहे. आता यावर आयोगाने आधी बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे. जरा त्याचा परत थोडा ॲप्रोच मी चेंज केला आहे. आता आपल्याला मुळात तरलता म्हणजे काय हे माहिती पाहिजे. लिक्विडिटी याची एक साधी डेफिनेशन सांगतो तुम्हाला. तरलता म्हणजेच पैशात रूपांतर होण्याची क्षमता. मग कुठल्याही गोष्टींची पैशात किती लवकर रूपांतर त्याचं होतं याच्यावरून आपण म्हणतो त्याची तरलता जास्त आहे किंवा कमी आहे. मग आता आपल्याला माहिती इथं M1 हा सगळ्यात जास्त तरल असलेला पैसा आहे. M0 नाही, M0 हा सर्वाधिक तरल, जे याची तरलता ही काय आहे, सर्वात जास्त आहे. ओके. आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण M3 याची तरलता ही सर्वात कमी आहे. मग इथं M0 इज ग्रेटर दॅन M1, बरोबर, ह्याची तरलता जास्त आहे. इकडं हे M0 ह्याच्यापेक्षा M3ची तरलता जास्त आहे का, अजिबात नाही. इथं परत M0ची तरलता जास्त आहे M2 पेक्षा. M1ची तरलता ही जास्त आहे M0 पेक्षा. मग आता इथं चुकीचं मध्ये फक्त आपल्याला ह्याच्यात हे करता येईल बघा, इथं लक्षात ठेवा. M0ची तरलता ही जास्त आहे M3 पेक्षा, पण हे विधान इथं चुकीचं आहे. आपल्याला ही माहिती पाहिजे ह्याच्या पुढचे घटक. M0मध्ये काय येतं तर सरकारने किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे RBIने तयार केलेला पैसा हा M0मध्ये येतो. त्याच्या पुढं M1मध्ये काय येतं, मागणी ठेवी कशाच्या बँकेतील आणि लोकांकडे असलेला पैसा आणि RBIमधील इतर ठेवी, हे 3 घटक M1चे. M2मध्ये काय येतं, त्याच्यात पुन्हा अल्पमुदतीच्या ठेवी आल्या आणि M1 आलं. आणि M3मध्ये काय येतं, M2 प्लस दीर्घ मुदतीच्या ठेवी आणि बँकांनी दिलेली कर्ज, असे प्रत्येक घटक M1, M2, M3मध्ये येतात. आणि M1लाच आपण नॅरो मनी म्हणतो, M3ला ब्रॉड मनी म्हणतो. हे अशा सगळ्या बेसिक गोष्टी चलन व पैसा या टॉपिकबद्दल क्लिअर करा. बरं, जनसंख्या स्थिरता कोशाबद्दल काय बिनचूक नाही. आता याच्यामध्ये बघा, हे पहिले जे विधान आहेत सगळे हे बरोबर आहे. इथं मात्र
हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे इथं चुकीचे आहेत. तुम्हाला याच्याबद्दलचा हे पॉईंट सांगतो की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असतात. हां, या जनसंख्या स्थिर कोशाक याच्यामध्ये अध्यक्ष केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असतात आणि उपाध्यक्ष केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री असतात. ठीक आहे. त्यामुळं अशा काही छोट्याच बेसिक गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर पाहिजे. इथं जे आपण हे केलेले आहेत म्हणजे आयोगाने दिलेले स्टेटमेंट दशाला तसे बरोबर असतील असं काहीच शक्यता वगैरे गृहीत धरायची नाही. आपल्याला माहिती असेल तरच ते सॉल्व करायचे, अदरवाईज स्किप केलात तरी चालेल, पण उगाच लॉजिक लावून कुठल्याच गोष्टी सॉल्व करायच्या नाहीत. ठीक आहे. कारण हा फॅक्ट आहे, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. इथं आपण कुठल्या शक्यतेवर याचं उत्तर देऊ शकत नाही. ओके. त्याच्यामुळं ह्याच्या इथं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष फक्त या दोघांमध्ये मी हे केलेलं आहे. नेक्स्ट WPI. आता याच्यात बघा परत सरळ सरळ दोन गोष्टी इथं एकत्रित केलेल्या आहेत मी. WPI काय आहे, कधी सुरुवात झाली याची परत कन्सेप्ट इथं 52 नाही आहे तर 42 आहे, म्हणजे ही इथं चुकीचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट नुसती फॅक्ट्स विचारलं नाही तर WPI एक्झॅक्टली तुम्हाला कळालं आहे का हे या दोन विधानावरून लक्षात येतं. ह्या B आणि C वरून. होलसेल प्राईस इंडेक्स आणि याच्यासोबत तुम्हाला कन्झ्युमर प्राईस इंडेक्स या दोन गोष्टी कळायला पाहिजे. डिफरन्स बिटवीन CPI आणि त्याच्यासोबतचा WPI सोबतचा डिफरन्स काय आहे ते. व मग इथं आपण बघतो WPI मध्ये केवळ कशाचा समावेश होतो, वस्तूंचा समावेश होतो आणि ह्या ग्राहक लेवलच्या नसतात या वस्तू. शक्यतो उद्योगांना जो कच्चा माल लागतो किंवा उद्योगांना लागणाऱ्या वस्तूंचाच WPI मध्ये जास्तीत जास्त समावेश होतो. CPI मध्ये काय होतं, वस्तू प्लस सेवा ह्या दोन गोष्टी असतात, वस्तू प्लस सेवा. आणि ह्या ग्राहकाला लागणाऱ्या वस्तू इथं जास्त जास्त समावेश असतो. म्हणजेच देशातील जर महागाई मोजायची असेल आपल्याला तर कुठला पॅरामीटर योग्य असेल तर तो CPI वाला असेल. का? कारण त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा दोन्हीही आहेत आणि ग्राहक उपयोगी असलेल्या लेवलच्या आपण विचारात करतो. एक तर हे इथं फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे पहिली गोष्ट. आणि WPI वरती अप्रत्यक्ष करांचा प्रभाव नसतो. का? कारण ह्या म्हणून तुम्हाला की फक्त त्या प्रोडक्शन लेवलपर्यंत तिथं असतात, तिथं अजून ग्राहकापर्यंत यायचे असतात आणि मग त्याच्यावर आपला इनडायरेक्ट टॅक्स हा कसा लागेल जर ग्राहकापर्यंत आपण तो टप्पा काउंटच करत नसेल तर. म्हणून हे विधान बरोबर आहे. आणि इथं WPI वर आधारित महागाई सरकारच्या राजकोषीय धोरणाला कमी प्रभावित करते. ऑब्व्हियसली मी आत्ता सांगितलं तुम्हाला, जर आपण देशातील महागाई ही WPI वरून जर ठरत असेल तर मात्र ती कॉम्प्रिहेन्सिव्ह नसणार आहे, देशातील सगळ्या स्तराला तिथं टच करणारी नसणार आहे. म्हणून राजकोषीय धोरण जे असतं का ते पूर्ण देशासाठी असतं, राष्ट्रीय स्तरावर असतं सगळ्यांना. तर याला मात्र ही कमी प्रभावित करते. कोण? ही WPI. ॲक्च्युली जास्त प्रभावित कोण करतं? CPI, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. ठीक आहे. चलो, कुटीर व लघु उद्योगांना देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. आता हा थोडा अजून एक जनरलाइज क्वेश्चन्स आहे वेगळ्या टाईपचा. इथं आपल्याला जे छोटे उद्योग आहेत त्याला आपण MSME सेक्टर म्हणूयात. ठीक आहे. हे माहिती आहेत, ह्याचा अभ्यास करतो आपण, पण अर्थव्यवस्थेमध्ये याचं काय इम्पॉर्टन्स आहे तर मग ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे. बघा, लघु उद्योग हे किंमत पातळी स्थिर ठेवण्यात उपयुक्त ठरतात. आता किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवा दोन घटक आहेत. एक म्हणजेच वस्तूंची किंमत ही कशामुळे वाढते तर त्या वस्तूंची मागणी वाढल्यामुळे, आणि त्याच वेळेला काय, पुरवठा कमी पडल्यामुळे. मग आपल्याला जर हे छोटे उद्योगांचं जर आपण बघितलं तर हे बरेच असे उद्योग आहेत की अर्थव्यवस्थेच्या वस्तू सेवांच्या उत्पादनाला खूप जास्त हातभार लावतात. आणि ऑब्व्हियसली यांनी प्रोडक्शन वाढवलं म्हणजे अर्थव्यवस्थेतला पुरवठा वाढेल, पुरवठा वाढला की किंमत स्थिर व्हायला मदत होते. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे की लघु उद्योग जे आहेत ते किंमत पातळी स्थिर ठेवण्यात उपयुक्त ठरतात. का? दुसरी गोष्ट आहे की डायरेक्टली ग्राहक उपयोगी वस्तू ज्या निर्माण होतात त्यांचंही प्रोडक्शन हे करतात. आणि त्याला दुसरा एक असा अँगल आहे की जे मोठे उद्योग आहेत त्यांना रॉ मटेरियल पुरवायचं कामसुद्धा हे छोटे उद्योग करतात. आणि मग ऑब्व्हियसली त्यांना जर रॉ मटेरियल मिळालं तर मोठे उद्योजक त्यांचं प्रोडक्शन घेतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा सप्लाय वाढेल. सप्लाय वाढला की किंमत स्थिर होते. नेक्स्ट, लघु उद्योग शेती व्यवसायाला पूरक व पोषक असतात. आता आपण जनरली बघितलं की देशात अजूनही शहरीकरणाचं प्रमाण त्या प्रमाणात नाही आहे. ग्रामीण लोकसंख्या खूप जास्त आहे ग्रामीण भागात राहणारी, आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोठा उद्योग जो आहे तो कृषी आहे. आणि त्याच्यानंतरचा मग कृषी ला पूरक असणारे उद्योग आहेत ज्याला आपण छोटे उद्योग म्हणूयात, लघु उद्योग, कुटीर उद्योग. ह्यांचं ग्रामीण भागामध्ये प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मग तिथं त्यांना जे पूरक दुसरे काही प्रोडक्ट आहेत ते तयार करण्याचं काम हे आपले छोटे उद्योग करतात, कुटीर आणि लघु उद्योग. म्हणून शेती व्यवसायाला पूरक व हे पोषक आहेत. नेक्स्ट, लघु उद्योगांना आपण प्रादेशिक असमतोल कमी करणाऱ्या उद्योगामध्ये कन्सिडर करतो. कशा पद्धतीनं? कारण शहरामध्ये बघतो आपण इंडस्ट्रियलायझेशन खूप जास्त असतं, पायाभूत सुविधांचा विकास झालेला असतो, म्हणून तिथं मोठी इंडस्ट्री येते आणि त्यांचा विकास होतो. पण जे छोटे क्षेत्र आहेत, ग्रामीण भाग आहे, अविकसित भाग आहे, तर तिथं मात्र हे सगळे छोटे उद्योग आहेत ना,
हेच रोजगार निर्मिती करतात आणि रोजगार निर्मिती करून बेरोजगारी तिथे कमी होते, लोकांची उत्पन्न पातळी वाढते, दारिद्र्याचं प्रमाण कमी करायला हातभार लावते. याचाच अर्थ जो भाग अविकसित आहे तर तो तिथं थोडा विकसित करण्यास हातभार लावतात, म्हणजेच प्रादेशिक असमतोल कमी करण्यास हे आपल्याला तिथं मदत करताना दिसतील. नेक्स्ट, लघु उद्योग शेतीवरील अतिरिक्त लोकसंख्येचा भार कमी करतात. आपल्याला माहिती छुपी बेरोजगारी याचं फार मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रामीण भागात आढळून येतं, हे दिसतं कृषी क्षेत्रामध्ये पर्टिक्युलरली. मग कशामुळे असं हे जास्तीची लोकसंख्या तिथं आहे शेतीवर? कारण पर्यायी रोजगार उपलब्ध नाही आहे. आणि मग हे जे लघु आणि कुटीर उद्योग आहेत हे ग्रामीण भागात यांचा जास्त विस्तार झाला किंवा विकास झाला तर आपल्याला ही जास्तीची शेतीवर आधारित लोकसंख्या जी आहे ना तर ती इकडे येताना पाहायला मिळते. ओके, म्हणून हा जो अतिरिक्त भार आहे लोकसंख्येचा शेतीवर तो कुठे येतोय? या लघु उद्योगाकडे. त्यामुळे याचं उत्तर आहे ABCD वरील सर्व. बघा, टॉपिककडे बघण्याचा दृष्टिकोन आत्तापर्यंत आपण जसा अभ्यास करतो टॉपिक तोच आहे, सब पॉईंट तोच आहे, परीक्षा तीच आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी आयोग त्याच टॉपिकवर त्याच सिलेबसवर प्रश्न विचारतो तरी आपल्याला येत नाही का? कारण आपण बघताना अभ्यास करताना फार ट्रॅडिशनल वेने अभ्यास करतो, जसा आहे समोर तसंच. पण ह्या टेस्ट सिरीजमुळे तुम्हाला कदाचित फायदा होत असेल की आपण त्याच ह्याच्याकडे किती वेगवेगळ्या अँगलनी बघू शकतो. आणि हा प्रयोग जर तुम्ही इथंच केला अभ्यास करताना तर आयोगाचे येणारे काय म्हणतात मग प्रिडिक्शन्स वगैरे ते आपल्याला थोडंफार समजायला लागतात. आणि तेवढं नाही, जरी 15पैकी 15 नाही, एक 10 ते 12 क्वेश्चन्स पण आपण इझिली अचीव करू शकतो. या पद्धतीनं हा सगळा आपला प्रोग्राम चालू आहे बघा. ओके, चलो, सो फायदा करून घ्या याचा. नेक्स्ट, परकीय व्यापारातील प्रामुख्याने निर्यात उत्पादनात वाढ व्हावी या देशाने. आता हे परत एक प्रश्न तुम्हाला निर्यातीबद्दल विचारला, आयात निर्यात धोरण जो आहे ते. मग ह्याचं उत्तर आहे फर्स्ट. आता इथं लक्षात ठेवा, हे एक असं धोरण आहे म्हणजे आपण आयात धोरणच तयार करतोय पण कशाला प्रमोट करतो? ते निर्यातीला. आता आपल्याला जनरली सगळ्यांना काय वाटतं की आयात नसलीच पाहिजे किंवा आयात कमी असली पाहिजे. आता लक्षात ठेवा, कुठलाही देश हा अविकसित आहे का विकसित आहे किंवा त्याचा नेमका अर्थव्यवस्थेचा दर्जा कसा आहे हे कशावरून ठरतं माहिती आहे का? आयात किती जास्त आहे किती कमी याच्यावरून नाही, तर ती आयात कुठल्या वस्तूची करतो याच्यावरून ठरतं. मग एखादा देश आहे समजा भांडवली वस्तूंची आयात करत असेल तर चांगलं आहे, त्याला लाँग टर्म फायदा होतो. त्याच्यानंतर रॉ मटेरियल जे इंडस्ट्रीला लागतं, नवीन टेक्नॉलॉजी, ह्या गोष्टी आयात करणं चांगले आपल्यासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजला. पण उपभोग्य वस्तू ज्याला म्हणतो ना आपण डायरेक्टली ग्राहकाला वापरणाऱ्या, त्या जर आपण आयात करत असेल तर त्या मात्र समजा मग घातक आहे आपण. ओके, तर ते अर्थव्यवस्थेसाठी हितकारक नसतं. मग आपण हे जे धोरण तयार केलेलं इथं जे म्हणतोय ना तर हे आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड इम्पोर्ट पॉलिसी, आय रिपीट, काय? एक्सपोर्ट ओरिएंटेड इम्पोर्ट पॉलिटी. मग आपण अशा पॉलिसी, अशाच वस्तू आपण आयात करूयात की जे देशातील इंडस्ट्री सेक्टरला जास्त इम्पॉर्टंट आहेत. रॉ मटेरियल म्हणूयात, टेक्नॉलॉजी म्हणूयात. आणि जर हे आपण जास्त आयात केलं तर इथं देशामध्ये त्या वस्तू तयार होतील, प्रोडक्ट तयार होतील त्या रॉ मटेरियलच्या आधारावर आणि ते आपण एक्सपोर्ट करून मग निर्यातीचा फायदा मिळू शकतो, परकीय चलन मिळू शकतो. राईट. सो अशा पद्धतीनं हा त्याचा मागचा उद्देश होता या धोरणाचा. नेक्स्ट, आता इथं सरळ सरळ तुम्हाला रँकिंग आहे, ही रँकिंग विचारलेली आहे. हा प्रश्न टाकण्यामागचा उद्देश असा की आपल्याला असा कुठलाही जर रिपोर्ट आलाच तर मागच्या 1-2 वर्षाची आकडेवारी शक्यतो माहिती पाहिजे. टॉप 5 कंट्रीज कुठले आहेत. ओके, आणि मग इथं हे FDI बद्दल आयोगाने कायम फोकस केलेला आहे, कायम. आणि एवढे प्रश्न दरवर्षी येऊनसुद्धा जर मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असो तर तिथं परीक्षेमध्ये असेच साधे साधे प्रश्नांना आपण मागे पडलो की स्पर्धेच्या डायरेक्टली बाहेर पडतो. म्हणून FDI संदर्भात लक्षात ठेवा, पहिले 5 देश सर्वाधिक FDI कुठून येतो, त्याच्यानंतर भारतात येणारे FDI हा कुठल्या राज्यात येतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक येतो आणि काही वर्षांपासूनचा ट्रेंड काय राहिलेला आहे, टॉपला कुठला देश राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त झालेलं आहे का की यावर्षी हा देश पहिला, दुसऱ्या वर्षी तो देश पहिला. आणि आता कोविडमुळे तर खूप जास्त चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून इथं थोडं फोकस करा व्यवस्थित ह्या रँकिंगबद्दल. ओके, सो याचं उत्तर आहे फर्स्ट. बघा, आता या प्रश्नाबद्दलचा तुम्हाला मी एक्झॅक्टली त्याच्या मागचा पर्पज सांगतोय आणि आजूबाजूचे एरिया कसे कव्हर करायचे. मी जो प्रश्न टाकला आहे त्याच्या आजूबाजूला अजून कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात तेही तर क्लिअर करतोय तुम्हाला. नेक्स्ट, तसरसर ही परत योजना आहे काय, ग्रामीण वीज पायाभूत सुविधा उभारणे व प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवणे या प्राथमिक उद्देशाने. तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी आता असे काही प्रश्न आहेत. कधी कधी काय होतं माहिती आहे का, समजा एखादी योजना आहे, कुठली XYZ योजना इथं घेतली आणि त्याच्या संदर्भात खाली स्टेटमेंट टाकले जातात. प्रश्नाचं स्वरूप बघा आता कसं येतं. एक योजना घेतली आणि त्याच्या संदर्भातील खाली 3 ते 4 स्टेटमेंट टाकले जातात आणि ते तुम्हाला ओळखा. आता ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये सगळे उत्तरं या हे प्रश्नाचं दिलेले आहेत तुम्हाला. ह्या 2-3 ओळीचा जो प्रश्न आहे का पूर्ण, आता याच्या अंतर्गत फक्त योजना ओळखायची तुम्हाला.
येतं लक्षात. मग अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला योजनेबद्दलच्या ॲटलिस्ट बेसिक इन्फॉर्मेशन जरी माहिती असली तरी उत्तर पटकन येतं, फक्त योजनेचं नाव विचारायचं आहे. आणि इकॉनॉमिक्सच्या व्यतिरिक्त बऱ्याच योजना आहेत ज्याला आपण राज्यसेवेला खूप जास्त वेटेज असं म्हणतो, पण इकॉनॉमीच्या संदर्भात मी सांगतो की कीवर्ड्स तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. भलेही आता डिटेलमध्ये डीपमध्ये योजना आपल्याला पेपर 3मध्ये पण तुम्हाला कामाला येतात, HR आणि HRDमध्ये, ठीक आहे, राज्यसेवा मेन्सला. पण प्रिलिमला कुठली योजना आहे आणि ती मुळात नेमकी कशासाठी आहे, टार्गेट ग्रुप काय आहे, एवढं जरी ॲटलिस्ट करा. आणि जर ह्याच्या पलीकडे तुम्हाला जर असं वाटलं की माझं बऱ्यापैकी सगळं झालं आणि वेळ आहे, मग मात्र डिटेलमध्ये योजना केल्या तर वेल अँड गुड. पण इनिशियल लेवलला काही सेफ राहण्यासाठी तुम्हाला बऱ्याच योजना आणि त्याचे उद्दिष्ट आणि त्या कधी सुरू झाल्यात हे असे महत्त्वाचे कीवर्ड्स आणि की पॉईंट्स माहीत पाहिजे, कारण याच्यावर दरवर्षी बरेच वेटेज आयोगाचं विचारलेलं प्रश्नांचं. ओके, आता इथं पण हा एक थोडा जरा अजून आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन टाकला आहे. जर अशा गोष्टी माहीत नसतील तर लेट इट बी. मी परत सांगतो आहे, आपल्या ह्याच्यात आपण कम्प्लिटली आयोगाचा पॅटर्न फॉलो केला आहे. आयोग काय करते की असा काहीतरी एखादा प्रश्न टाकतो की लिटरली वाचण्यात नसतो, आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्स पूर्ण असतो, आणि मग याच्यामध्ये आपण ते वाचण्यात वेळ घालतो, समजून घेण्यात. बरं माहीत तर नसेल तर मग कशाला आपण तेवढं हे करायचं. त्यामुळं कुठला प्रश्न हा सोडवायचा आहे आणि कुठला सोडून द्यायचा आहे ही स्ट्रॅटर्जी ठरवा. नाहीतर असे प्रत्येक प्रश्न जर वाचत बसलोत आणि मग लक्षात येतं की त्याला जवळपास अर्धा मिनिट घातला किंवा 1 मिनिट घातल्यानंतर कळतं अरे हा आपण काहीच नाही बघितला, पण काय फायदा, ठीक आहे. कारण अशा प्रश्नांचा वेळ तुम्ही जे कन्सेप्च्युअल होता बघा सुरुवातीला गुंतवणूकवरचा, आता तो तुम्ही सोडवला पाहिजे ना, कारण तो कोर टॉपिकचा आहे, बरोबर. म्हणून तिथं तुम्ही वेळ द्या आणि प्रत्येक पॅरामीटरवर तुम्ही काम करा त्या ऑप्शनवर, आणि मग उत्तर काढायचा प्रयत्न करा. 1च्या ऐवजी 1.5 मिनटं द्या त्याला. पण अशा काही याला असतील जर तुम्हाला माहीत नसेल, ह्याचं स्पष्टीकरणात ह्याचे पण अजून एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला मी दिलेले आहेत की असे काही पर्टिक्युलरली कलरनुसार हे तुम्हाला ATMचे हे पण माहिती पाहिजे, त्याचे काय काय कार्य आहेत ते, ठीक आहे. आलं लक्षात हा प्रश्न का टाकला आणि त्याच्या मागचा काय उद्देश होता ते. बरं, पुढं आता RBI संदर्भातील आपण ते प्रमाण निधी आणि किमान निधी. आता आयोगाने तर विचारला होता सरळ सरळ की ते 200चं डिस्ट्रीब्युशन काय आहे, पण याच्यात मी जरा अजून थोडा चेंज केला आणि काय केलं बघा, याच कन्सेप्टवर एकतर इथं प्रमाण निधी पद्धतीनुसार RBI किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते, आणि 200 कोटी रुपयापैकी मग हे काय जे असेल ते हे तुम्हाला दिलेलं आहे तिथं, ह्याचा विषय नाही का, हे बरोबर आहे. आता इथं काय, ज्या वेळेला आपण म्हणतो ना की 200 कोटी रुपये ठेवावे लागतात, ती हे ॲक्च्युली प्रमाण निधी पद्धत नाही आहे, ती काय आहे, किमान निधी पद्धत आहे. मग इथं वाचण्यामध्ये आपल्याला हे लक्षात येत नाही की एवढा छोटा बदल केलेला आहे. आता मुळात ह्या पद्धती 2 आहेत ना, प्रमाण आणि किमान. प्रमाण निधी पद्धत म्हणजेच काय की एखादा देश किंवा मध्यवर्ती बँक जेवढे रुपये छापते किंवा तयार करते त्याच्या प्रमाणात काही सेफमध्ये बफरमध्ये तुम्ही काहीतरी सोनं ठेवा किंवा काहीतरी एक सेफ्टी ठेवा, त्याला प्रमाण निधी पद्धत म्हणायचं आपण. मग ते 30-40 असेल, 40% असेल, 50% असेल, सोनं आपण बाजूला ठेवायचं. मग ही पद्धत आपण बंद केली आणि कुठली किमान निधी पद्धत स्वीकारली. मग किमान म्हणजेच काय, आपण 200 कोटी रुपये एवढा किमान निधी बाजूला सेफमध्ये ठेवतोय आणि याच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला किती पैसे छापायचे ते छापू शकतो. मग ही इथं छोटा डिफरन्स आपल्याला तिथं जर परीक्षेत कळलं नाही तर बाहेर आल्यानंतर लक्षात येतं की अरे मग का चुकीचं आहे. याचं उत्तर मात्र बघा खालील विधाने अभ्यासायचं आहे, तर मग A नाही आहे तर फक्त याचं हे केवळ B बरोबर आहे. मग आपण काय करतो की दोन्ही बरोबर देतो आणि येतो बाहेर. पुन्हा आन्सर की आल्यानंतर कळतं हे तर का चुकलं, तर इथं प्रमाण निधी पद्धत आहे, किमान निधी पद्धत पाहिजे होती. याला अर्थ नाही. त्यामुळे बी केअरफुल. प्रत्येक गोष्ट माहिती असून जरी अशा पद्धतीनं चुकवू शकतो आपण, आणि ह्या सगळ्या गोष्टी इथंच बाहेर काढायच्यात आपल्याला. जेवढं काही प्रयोग आहे, जेवढ्या काही चुका आहेत त्या इथं आयोगात नाही, त्यासाठीच आपण ही टेस्ट सिरीज लावली आहे, बरोबर. चलो नेक्स्ट. आता इथं परत LPG टॉपिक, नवीन आर्थिक सुधारणा, याच्यावर आपण वेगवेगळ्या त्याच्यात काय सुधारणा झाल्यात ह्या फोकस करतो, पण सरळ सरळ त्यावेळेसचे पंतप्रधान, वित्तमंत्री ह्या अशाही साध्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तर मग इथं 1991चे हे जे काही आर्थिक संकट आलं होतं, फायनान्शियल क्रायसिस म्हणतो, यावेळी आपण वर्ल्ड बँक किंवा IMFकडे कर्ज मागण्यासाठी गेलो होतो. तर इथं मात्र सरळ सरळ तुम्हाला ह्याच कालावधीमध्ये 3-4 पंतप्रधान पाहायला मिळतात. मग आपल्याला याचं उत्तर माहिती पाहिजे की बघा इथं ऑब्व्हियसली हे 1991चे रिफॉर्म्सच्या वेळेस होते आणि त्याच्यानंतरचं हे होते. तर मग ह्याचं उत्तर आहे आपलं चंद्रशेखर, आणि याच्या अगोदर हे होते VP सिंग. हा फार कमी कालावधीसाठी इथं होते, बरोबर. मग 1990 ते 91चा जो काळ होता का, तर तिथे चंद्रशेखर होते, आणि याच्यानंतर मग कोण आले, नरसिंहराव 96पर्यंत, आणि त्याच्यानंतर मग हे ह्याचा एक साधा सिक्वेन्स आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या घडामोडीमध्ये जर माहिती असलं तर एक क्वेश्चन्स आपला त्याच्यात येऊन जातो. इथं परत तुम्हाला खूप जास्त अवघड काहीच नव्हतं. एक्झॅक्टली
LPG पॉलिसी कधी झाली तर त्यावेळेसचे तर आपल्याला पंतप्रधान माहितीच आहेत, पण त्याच्या अगोदरचं एक जो काही इयर होतं आणि तिथं कोण पंतप्रधान होते ते विचारलेले. ठीक, ओके. पुढं मुद्रा योजना. आता इथे योजनेवर प्रश्न विचारलेला आहे आणि सगळे स्टेटमेंट दिलेले आहेत. याच्यामध्ये हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, एक मिनिट. हां, एवालं नाही, इथं हे. आता ह्याच्यात एमध्ये काय चुकलेलं आहे? तुम्हाला मुद्रा योजनाचा सरळ सरळ हे बघा, काय लॉंग फॉर्म सांगतो. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. मायक्रो युनिट्स म्हणजेच जे छोटे सूक्ष्म घटक आहेत उद्योग क्षेत्रातले, MSME सेक्टर, मायक्रो स्मॉल मीडियम म्हणतो आपण त्याला, सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम. ॲक्च्युली यांचा विकास होणं जास्त गरजेचं आहे. यांना कर्जपुरवठा होत नव्हता, त्यांना केला पाहिजे, म्हणून तर ही मुद्रा योजना वगैरे आपण काढलेली आहे. तर इथं मला सांगा यांचा काय संबंध येतो का? अजिबात नाही, तो शब्द टाकलेला आहे. मग अल्पभूधारक वगैरे इथं काही येत नाही, तर छोटे उद्योग व्यापारी जे आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. आणि मग बाकीचे मात्र हे इथं ह्याच्यातला अजून एक घटक हा, इथं यांना अधिकार किंवा परवानगी देण्यात आलेली नाही, तर यांनासुद्धा परवानगी आहे इथं. ओके. मग आता इथं विधानापैकी बरोबर जर बघितलं तर फक्त बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं. हे का चुकीचं कळालं तुम्हाला? आणि इथं मात्र ॲक्च्युली ह्यांनासुद्धा परवानगी आहे. मग ह्याचे साधे योजनेबद्दलचे महत्त्वाचे बेसिक पॉईंट्स. बरं, पुढचा प्रश्न. आता वेगवेगळ्या तुटीच्या संकल्पना आपण बघतो, अभ्यासतो, आपल्याला माहिती पण आहे. राजकोषीय तूट म्हणजे काय, महसुली तूट म्हणजे काय, किंवा इतर काही तुटीच्या संकल्पना आपण लगेच सांगू शकतो. पण जर आता प्रश्न हा आता वेगळ्याच अँगलने विचारला आहे की या तुटीपैकी सर्वाधिक धोकादायक तूट कुठली, जर बघितलं आपण तर एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये मौद्रिक तूट किंवा अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट ह्याचा जवळपास संबंध आहे नियर अबाउट. का? कारण अर्थसंकल्पीय तुटीलाच रिप्लेस कोणी केलेलं आहे? राजकोषीय तूट. म्हणजे याच्यामध्येच एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च आपण विचारात घेतो. त्याच्यानंतर इथं मौद्रिक तूट म्हणजेच काय? परत राजकोषीय तुटीचा जो RBIकडून आपण भाग पूर्ण करतो त्याला आपण काय म्हणतो? ही मौद्रिक तूट म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे हे नियर अबाउट एकत्रित असल्यासारखं आहे. आता महसुली तुटीचा प्रॉब्लेम काय आहे? महसुली उत्पन्न कमी आणि महसुली खर्च जास्त. आता तुम्ही म्हणाल मग भांडवली तूट एक राहिली, मग भांडवली तूट घातक नाही आहे का? तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण भांडवली तूटमध्ये काय करतो, भांडवली उत्पन्न आणि खर्च विचारात घेतो. जर भांडवली खर्च जास्त असेल तर ती चांगली गोष्ट आहे. जरी आत्ता त्याच्यामध्ये तूट दिसत असेल तर ती अर्थव्यवस्थेसाठी हितकारक आहे लॉंग टर्मसाठी. रस्ते, रेल्वे, वीज, शिक्षण, आरोग्य, त्याच्यामुळे तिथलची तूट ही आपल्याला लॉंग टर्म पुढे आउटपुट देणार असते. पण महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च म्हणजेच हे डेली रुटीन्समध्ये जर तुम्ही तुमचा उत्पन्नाचा जो भाग आहे तो फार कमी आहे आणि त्याच्यातून तुम्ही खर्च करू शकत नाहीत, म्हणजे तुम्ही कर्ज काढताय आणि डेली रुटीन्सचा भाग हे करताय, आणि त्याच्यामध्येही बरेच असे काही अनुत्पादक अनप्रोडक्टिव्ह खर्च आहेत. कशात? महसुली खर्चामध्ये. म्हणजे तुम्ही कर्ज काढून अशा गोष्टीसाठी खर्च करताय जे तुम्हाला प्रोडक्टिव्ह नाही. म्हणून इथं इतर ह्याच्या तुलनेमध्ये हा वाला पर्याय महसुली तुटीचा हा सगळ्यात जास्त घातक आहे अर्थव्यवस्थेसाठी, आणि तिथं सरकारची अकार्यक्षमता आपल्याला पाहायला मिळते, दिसते. ओके, चलो. सो दिस इज ऑल अबाउट 15 क्वेश्चन रिगार्डिंग इकॉनॉमिक्स. बघताय आपल्या पहिल्या टेस्टपासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला देतो आहे. अशाच पुढच्या टेस्टलाही सेम पॅटर्न आपला पुढे असेल. त्यामुळे अभ्यास करा आणि काय ज्या गोष्टी असतील इम्प्रूव्हमेंटला त्या फॉलो करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.